शकते याचा अर्थ या पळसप ग्रामपंचायत आता ही स्वच्छ ग्रामपंचायत म्हणून आता त्यांना काही पुरस्कार वगैरे घेण्यासाठी गेलेली, परंतु या अशा पद्धतीने आणि गावात जर तुम्ही फिरले तर घनकचरा वगैरे भरपूर पडलेला आहे आणि अशा ठिकाणी पाण्याचा प्रश्न हा गंभीर असताना आज पाऊस भरपूर पडतोय आणि खऱ्या अर्थाने इथली लोक नळाचं पाणी न आल्यामुळे जो पागोळ्याचं पाणी येतोय त्या पाण्यावर आज 5 दिवसची लोक पाणी भरत आहेत. तर प्रशासनाला जाग कधी येणार आहे? कारण ॲक्च्युली पाणी MIDCकडनं भरपूर आहे, परंतु या लोकांनी जाणून बुजून पाणी कुणाला तरी दुसरीकडं त्याचं डायव्हर्शन केलेलं आहे. ज्या मेन टाकीमध्ये पाणी यायला पाहिजे आणि तिथून शिफ्टिंग होऊन वरती प्रत्येकाला जायला पाहिजे, तर तसं होत नाही. तर याला सर्वस्वी जबाबदार कोण आहे? ग्रामपंचायतीचं काय म्हणणं आहे तुमचं? ग्रामपंचायतीचं काय म्हणणं आहे? आज ग्रामपंचायत आता ग्रामपंचायत याच्यावर उत्तर द्यायला कोणच नाहीये. आज इथं ग्रामसेवक नाही, इथं कर्मचारी आहेत. कर्मचारी याच्यावर काय उत्तर देणार? प्रशासकीय अधिकाऱ्याला तुम्ही माहिती दिली? प्रशासकीय अधिकाऱ्याला माहिती दिली का? प्रशासकीय अधिकाऱ्याला फोन केला, परंतु त्यांचे फोन आउट ऑफ सर्व्हिस आहेत किंवा फोन उचलत नाही आहेत. कोणी पण प्रशासकाला पण माहिती दिली, याच्या आधी पण दिलेली आहे आणि आता ग्रामसेवकाला फोन केला, पण ग्रामसेवक पण फोन उचलत नाहीये. तशीच आता काही आमच्या इथं गावामध्ये सहकारी सांगतात का वरची जी टाकी आहे जी पाणी गावाला जातोय त्या ठिकाणी सुद्धा टाकी क्लीन केलेली नाही, अस्वच्छ आहे. हे पण ते प्रशासनाला वेळोवेळी सांगून सुद्धा अद्याप ते पाणी साफ केलेलं, टाकी साफ केलेली नाही. तर उद्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यासाठी प्रशासनाने आता याच्या पुढे आम्ही आज जर हे आम्हाला याच्यावर निर्णय मिळाला नाही तर सोमवारी आम्ही पंचायत समितीमध्ये जाऊन हे आंदोलन करू. ठीक आहे. या ठिकाणी दोन पंप आहेत, म्हणजे स्टँड बाय एक पंप जर बंद झाला तर दुसरा तो चालू करून तो वरच्या टाकीत पाणी शिफ्ट केला जातो. अशी सिस्टीम असताना सुद्धा लाईट गेल्यानंतर त्यासाठी जनरेटर सिस्टीम आहे, परंतु यावेळी इथं आता असं होतंय का एक पंप बंद जळला तर तो दुसरा जळेपर्यंत वाट बघतात. दोन्ही जळल्यानंतर पाणी वरती चढणार कसं काय? आणि ही प्रशासनाच्या बाब लक्षात आणून दिले असताना सुद्धा अजूनपर्यंत त्याच्यावर काही कारवाई होत नाही. आणि लाईट जनरेटर कधी चालू करत नाही, कारण लाईट गेल्यानंतर त्या पावसाळ्याचे दिवस आहेत, लाईटचा प्रश्न होऊ शकतोय आणि त्यासाठी जनरेटर सोय असून म्हणजे पळसप ग्रामपंचायत सोय असून इथल्या कर्मचारी किंवा प्रशासन हा जे आहे हे माजुरी झालेले आहेत. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. 5 दिवस पाणी नाहीये, पण त्याच्यासाठी ग्रामपंचायतीने बाहेरनं पाण्याचा सोर्स का दिलं का प्यायसाठी? जागेवर असायला पाहिजे ना. ग्रामसेवक किती दिवस नाहीये ग्रामपंचायतीमध्ये? ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक 4 दिवसापासून नाहीये. बरं, ग्रामसेवक रोज येतोय का आठवड्यातून एकदा येतोय की कसं आहे? मग याला जबाबदार कोण आहे या गोष्टीला? मग त्याच्यासाठी तुम्ही आता पुढचं नियोजन काय करणार? आता आमचं म्हणणं असं आहे का आम्हाला गावामध्ये पाण्याचे टँकर MIDCचा टँकर पाहिजे. मोरींचं पाणी नकोय. पाण्याचा प्रश्न सुरळीत होईपर्यंत आम्हाला टँकरने पाणी यायला पाहिजे. टँकर हा MIDCचा असला पाहिजे, शुद्ध पाणी असला पाहिजे. याची